तर आजच्या व्लॉगची सुरुवात सुद्धा किचनपासूनच झालेली आहे. रोजच असं होतं, तर कुठेही कट न करता दाखवत आहे मी. तर असं रात्रीची जी काही भांडी असतात ती अशी युटिलिटीमध्ये पडलेली असतात. सकाळचं दूध आणि चहा तेवढं तापवलेलं असतं आणि चहा घेतलेला असतो. तर टेबलवर बघा इतका सारा पसारा रोज होतो, रोज काढायचं, रोज ठेवायचं. ते टेबल छोट्या टेबलवर सुद्धा असतो. नुसतं लोटून फरशी पुसलं म्हणजे नाही, हे सुद्धा किरकोळ किरकोळ कामं असतात. आता ही सुंदर पट्टी आता ही कुठे लावायची आहे ती सुद्धा सांगते. तर चला बागेमध्ये काय काय आले बघूया म्हणून खाली उतरते. तेवढ्यात म्हटलं तुम्हाला हे पण दाखवायचं आहे, छपऱ्या बसवल्यात कुठे आणि कशा. तर असं सकाळचा व्ह्यू बघितल्यानंतर खूप छान दिवसाची सुरुवात झाल्यासारखं जाणवतं. तर बागेमधून आपण आता जात आहे बोळातून. असं रोज दाखवतेच, पण असं एकदम फिलिंग वेगळं येत होतं, कारण पुढे छान अशा छपऱ्या केलेल्या बघून ते एकमेकाला मॅच होताना मला फार छान वाटलं. बघा आता ही ऑफिसची बाजू आहे, पुढे बघा पत्रा लावलेला आहे. ह्याला छपऱ्या म्हणतात आमच्या भागामध्ये. कारण असं केलं आहे, पावसाळ्यात कसं पाऊस आत येतो, डायरेक्ट ऑफिसमध्ये येतो, भरपूर पाणी साठतं. सारखं जरी उभा आला, आडवा आला, तिडवा आला तरी पाऊस हा येतोच येतो इथून. त्याच्यासाठी अशी सिस्टीम केलेली आहे. आता त्या ज्या काही सुंदर पट्ट्या आहेत त्या ह्याच्या पुढे लावायच्या आहेत, म्हणून त्या कटिंग करून दादा गेल्यात. तसंच साहित्य आता उद्याच्याला येणार आहे ते बसवायला. आजचं काम त्यांचं झालेलं आहे. परत म्हटलं आता परत जाताना कसा व्ह्यू दिसतोय बघा बागेतनं. खूप सुंदर एकदम वाईब्स पॉझिटिव्ह मॉर्निंगच्या येतात. आणि ही जी काही जांभळ्या रंगाची बेगम बहारची फुलं आहे तर बघितल्यानंतर एकदम छान वाटतं. निळा कलर बघितल्यानंतर पांढरी फुलं तर काय बघतोयच रोज, ती बघितल्यानंतर हा गवतीच्या आणि तगारीची फुलं आहेत. आता जाऊया पुढे कोणती फुलं आलेत बघण्यासाठीच मी पुढची आता ह्याच्यामध्ये जात आहे जिथे गाड्या लावतो. चपला अशीच अस्ताव्यस्त पडलेले आहेत, ह्याला सुद्धा आता एक बॉक्स वगैरे असं करून घ्यायचं आहे. गुलाबाचं खूप सुंदर फुलसुद्धा आज आलं होतं. आणि इकडे काहीशी थोडीफार फुलं, तर इकडे ह्याचं सुद्धा आलेलं आहे. तेवढ्यात पार्सलसुद्धा येऊन पडलं होतं. मुलगा म्हणाला काढून बघूया. चौकोनी बॉक्स बघून तर वाटत होतं काहीतरी फ्रेम वगैरे असावी. त्यानं ओपन करून बघितलं, पण ह्याचं काय झालं होतं माहिती आहे, पाठीमागे जे काय ठेवायचं असतं ते थोडं तिरकं होतं, ते बसतच नव्हतं. आणि वर लावलं तरी पडत होतं. आता त्याला व्यवस्थित सिस्टीम करून बसवायचं आहे. 7 घोड्यांचं गोल्डन प्लेटेड असं ते चित्र आहे, ते लावायचं आहे. वास्तुशास्त्रानुसार लावून घेणार. आता आज मला केससुद्धा वॉश करायची होती, तीसुद्धा केस सगळी धुवून घेतलेले आहेत. आणि 5 दिवस झाले म्हणजे आज धुया उद्या धुया, आणि आज फायनली मी केस धुतलेले आहेत. आणि मला हेअर कटसुद्धा करायचा आहे, तोही घरच्या घरी. आणि घरातच मी शक्यतो करून केस कटिंग करते. बाहेर अगदी क्वचितच करते, लईच वाढलेली असली किंवा काहीतरी वेगळा कट करायचा असेल तर. नाहीतर मी स्वतः घरीच करते. आणि घरी करायचा फायदासुद्धा आहे, कारण कोणत्या पण व्यक्तीचा जर आपल्या केसाला हात लागला तर एकतर केसांची वाढ तरी खुंटते, नाही ते केस तरी गळायला लागतात. असा माझा काहीसा 2-3 वेळा अनुभव आलेला आहे. त्यामुळे घरीच कट करते आणि अगदी सोपी पद्धत आहे. रब्बरसुद्धा लावत नाही मी केसांना, अगदी फक्त कात्रीचाच इथं उपयोग होतो. तर 2 पार्टिशनमध्ये अशी केस विंचून घेतलेले आहेत. जिथे मी हात धरलेला आहे तिथे मला तेवढी लेंथ खालची हातात धरलाय तिथून खालची मला कट करायची आहे, कारण तिथून अगदी खाली निमुळती केस झाल्यात, अगदी म्हणजे काहीच हातात लागत नाहीत, अशी शेपूट झाल्यासारखी केसांची झाल्या. जिथे जाड केस आहेत तिथेपर्यंत मी कट करणार आहे. बघा फक्त हात मी धरलेला आहे, कुठलंही टूल न वापरता अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कट करता येतो. आणि हेअर कटचं फायनल लुकसुद्धा दाखवते, खूप सुंदर आलेला आहे आणि फार छान दिसत होती. तर असं कट करताना थोडी तिरकी होत जातात, पण काय हरकत नाही, त्याला आपण व्यवस्थित रिपेरी करायचे आहेत. आपल्या हातात आहे सगळं, कसं करायचं, डोकं चालवायचं ते. तर बघा जिथे मला जास्त वाटत होती तिथून असे कट केलेले आहेत. आणि थोडं काय करायचं, हे सगळं झालं की एका साईडची एकदा हातात घ्यायची आणि दुसऱ्या साईडची एकदा हातात घेऊन व्यवस्थित ती ट्रिम करून, म्हणजे हातात घेऊन व्यवस्थित कट करून घ्यायची आहेत. माझी केससुद्धा कट करून झालेले आहे. बघा व्हॉल्यूम किती छान आलेला आहे. केस अगदी व्यवस्थित वाटत होती. फक्त एक क्लच लावलेला आहे किंवा क्लिप म्हणू शकता, ती लावलेली आहे मी.
तर किती मस्त झालाय. अगदी यू कट असतो तसा दिसतोय जेव्हा आपण क्लिप लावतो तेव्हा, किंवा जो काय बटरफ्लाय कट असतो तसा झालेला आहे. ही बघा केस माझी कशी खाली पडलेली आहेत, एवढी आपण कट केलेली आहेत म्हटलं केस. तर लगेचच मी काय केलं, सुपलीमध्ये भरून मग एक पोछा मारून घेते. आणि हे कट करताना नेहमी लक्षात ठेवायचं की दारं खिडक्या सगळं झाकायचं नाही, तर केस सगळीकडे गेलीच म्हणून समजायची. ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. त्यासाठी मी सगळं दरवाजा खिडक्या कट करून, सगळी कोण नसतानाच कट करत बसते मी, कारण इकडं कट झालं तिकडं कट राहिलं असं होतंय. तर लगेच मी पोछासुद्धा मारून घेतला. आणि इकडे मला 2 मेथीच्या पेंड्या, 1 कोथिंबीरची पेंडी, इतकं आज नीटवाट करायचं होतं. ह्यामध्ये 1.5 तास गेलेला आहे भाज्या नीट करण्यामध्ये. तर संध्याकाळच्याला मला ही भाजी बनवायची आहे. अगदी सिंपल सोपी रेसिपी आहे ह्याचीसुद्धा, मेथीच्या भाजीची. आणि मी टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती आमच्या भागात कशी करतात त्या पद्धतीची. इकडे आता मी एक मोठाच्या मोठा फणस आणला होता आणि त्याचं काम माझ्याकडं होतं. कटिंग करून गळे काढायचे. त्याच्यासाठी जे काय तांदळाची पिशवी असते ती मी खाली ठेवते. आणि इकडे ताटात गरे काढण्यासाठी ताट घेतलेलं आहे. तेल हाताला सुद्धा लावले आणि चाकूला पण मी अगोदरच लावून घेतलं. तर एवढा मोठा फणस आम्हाला बरोबर 100 रुपयाला मिळालेला आहे. तसं तर 200-300 रुपये आहे म्हणतात. आणि आणून पण 1-2च दिवस झाल्यात, असं काय नाही की लई दिवस झाल्यात. एकच दिवस झाला आणि पिकलायला पण आहे. एकदम 1 नंबर आणि कापा फणस आहे हा. आणि कापताना हाताला चिकटसुद्धा अगदी कमी लागत होतं. आता हा कापताना आता मी स्वतःच कापला की कुणाची मदत घेतली तर बघा. तर छोटा मुलगासुद्धा थोडं मला मदत करत होता कसं कापायचं. कारण भरपूर मला एवढं कापता येत नाही, पण माझ्या मनानंच मी कापून गरे काढले. मला आता ह्या वेळेला ट्रिक कळली, कारण दुसरी वेळ होती ही माझा फणस कट करण्याची. त्यामुळे मला आता समजलं कसं कट करायचं. आणि गरे पण भरपूर 100पेक्षा जास्त होते. पळी घेऊ छान आहे. तसं आणि नाही येणार, ते कापायचं आहे बे, ते कटिंग होतच नाही त्याने. रे असं कापतच नाही पाहिजे बघ. तुम्ही कसं करताय? त्या असं कोकणी तिथले हायच्या आधी आत्तू थांबा, आले आता निंब. थांब, तिकडे काप, इकडे आंबे. थांबा निघाले आले आता. थांब. हैक बंदी में कैसी हूँ. थांब, हात धुवून द्यायला पाहिजे. बाबा मला खायला ऐकतं नाही. तर आजचा व्लॉग इथे एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तो पण बाबा.